एसएमपीएस अँड इन्व्हर्टर याच्यामधला चौथा लेसन आहे स्टॅबिलायझर्स. तर या स्टॅबिलायझर मध्ये ऑब्जेक्टिव्ह काय पहा, उद्दिष्ट. या धड्याच्या शेवटी आपण विद्युत उपकरणामध्ये आवश्यक ऊर्जा कंडिशनर बद्दल चर्चा करण्यास सक्षम असाल. व्होल्टेज स्टॅबिलायझर आणि त्याचे प्रकार याबद्दल वर्णन करू शकाल. व्होल्टेज स्टॅबिलायझरचे कार्य सिद्धांत स्पष्ट करण्यास सक्षम असाल. सतत व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर बद्दल स्पष्टीकरण देऊ शकाल. सर्व व्होल्टेज स्टॅबिलायझरच्या कार्याचे वर्णन करण्यास सक्षम असाल. आता हे सतत ऍक्च्युली कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर आहे, लक्षात घ्या. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सीव्हीटी म्हणतात. नंतर सर्व व्होल्टेज स्टॅबिलायझर असे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅबिलायझर्स आहे, तर ह्याचे अभ्यास आपण या लेसन मध्ये करणार आहोत. सुरुवात करूया. ओळख करून घ्या. इंट्रोडक्शन स्टॅबिलायझर. तर आतापर्यंत बघा अभ्यास जे आपण केलेला आहे की आतापर्यंत जो आपण एसएमपीएस पाहिलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो आउटपुट स्थिर व्होल्टेज जो मिळत होता तो कुठल्या सप्लायचा होता, तर तो तुम्हाला डीसी व्होल्टेज आउटपुट कॉन्स्टंट मिळत होता. म्हणजे तुमच्या लोडमुळे व्होल्टेज व्हेरिएशन झालं किंवा इनपुट फ्लक्च्युएशन झालं एसी मध्ये, तर आउटपुट तुमचा डीसी आउटपुट कॉन्स्टंट स्थिर ठेवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी एसएमपीएस आणि वेगवेगळे प्रकारचे सर्किटचा वापर करून, रेग्युलेटर सर्किटचा वापर करून तुम्ही आउटपुट डीसी कॉन्स्टंट करून घेत होता, जे आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये त्याचा वापर केला जातो. आता समजा काय असे एसी वर चालणारे जे उपकरण आहेत की ज्याला कॉन्स्टंट सिंगल फेज किंवा 3 फेज स्थिर व्होल्टेज पाहिजे. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपण बघतो की आपला स्टँडर्ड व्होल्टेज 230 240 असं काय तर सांगितलं जातं. 230 240 आणि फ्रिक्वेन्सी किती असते 50 हर्ट्झ. तर ऍक्च्युली 240 स्टँडर्ड समजा घेतलं, 230 आणि 50 हर्ट्झ ही फ्रिक्वेन्सी स्टँडर्ड आहे आपल्या भारतामध्ये. तर ही फ्रिक्वेन्सी आपली एसीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आणि इथं समजा 220 घ्या, 230 घ्या, 240 हा स्टँडर्ड सिंगल फेजचा व्होल्टेज घेतला. तर आपल्या भारतामध्ये ज्यावेळेला एखादं उपकरण तयार केलेलं असते तर त्याला इनपुटच्या एसी व्होल्टेजला 6% व्हेरिएशन चालू शकते आणि फ्रिक्वेन्सीला 3% व्हेरिएशन, म्हणजे त्याच्यात बदल असू शकते कमी जास्त. म्हणजे आता समजा 60% 220चा 60% धरलं तर जवळपास समजा एक 216 आणि जास्त 244, म्हणजे एवढ्या व्हेरिएशन पर्यंत चालू शकतो उपकरणांना. आणि तुमची फ्रिक्वेन्सी सुद्धा 3% कमी केलं तर 48.5 आणि 3% जास्त केलं की 51.5. म्हणजे या 50% जी 50 हर्ट्झ जी फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी एवढ्या व्हेरिएशनला सुद्धा ते चालू शकते. आपल्या कोणताही इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा इलेक्ट्रिकल मशीन्स इंजिन्स असतील तर त्याला हे चालू शकते सिंगल फेज वर चालणारे. परंतु आपल्या याच्यामध्ये असं कधीही होत नाही, प्रॅक्टिकली ऍक्च्युली हे कधीच होत नाही. तर हे तुमचा कमीत कमी 110 आणि जास्तीत जास्त 280, ह्याच्यापेक्षा पण जास्त 300 पर्यंत सुद्धा हे व्हेरिएशन होते. अशा वेळेला तुम्हाला असं काय उपकरण पाहिजे की तुमचा कितीही फ्लक्च्युएशन झालं इनपुटला तर तुम्हाला आउटपुट स्थिर राहिलं पाहिजे. तर ह्याच्यासाठीच या आउटपुट सिंगल फेज व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी स्थिर ठेवण्याचं काम हे स्टॅबिलायझर्स करतात, लक्षात घ्या. व्होल्टेज स्टॅबिलायझरचं काम काय आहे की आउटपुट स्थिर ठेवणे. आणि तसंच ह्याचा जो स्टॅबिलायझर जो रेटिंग असते, तर रेटिंग कसं दिलं जातं, क्षमता कशावरनं घेतली जाते, व्होल्ट्स अँपिअर वासून. म्हणजे 500 VA 200 VA 300 VA 400 VA 500 VA असं व्होल्ट अँपिअर मध्ये हे दर्शविले जाते व्होल्टेज स्टॅबिलायझर. तर आता याच्यामध्ये व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये किती प्रकार आहेत, तर व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये असे 4 प्रकार दाखवले त्या ठिकाणी. मॅन्युअल व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, सीव्हीटी त्याला म्हणतात, सीव्हीटी कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, आणि सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर. अशा 4 प्रकारचे स्टॅबिलायझर्स आहेत. त्याच्यात आपण एक स्टेप बाय स्टेप सगळे स्टॅबिलायझर पाहूया. आता हे स्टॅबिलायझर असे तुम्हाला पाहायला मिळतील, असे स्टॅबिलायझर्स बघायला मिळाले. तुम्ही आता पूर्वी पण ऐकलं असेल की आपल्या टीव्हीला स्टॅबिलायझर वापरलं जातं, पूर्वी वापरत होते, अलीकडे आता स्टॅबिलायझर मिळत नाहीत. परंतु काय काय घरामध्ये आता एसीला फ्रीजला असे स्टॅबिलायझर वापरले जातात. कारण काय काय वेळेला कसं आहे की इनपुटला फ्लक्च्युएशन जास्त झालं की तुमचे फ्रीज एसी खराब होतात
जळून जातात लक्षात घ्या. तर त्या ठिकाणी असे स्टॅबिलायझरचे वापर करावा लागते. तर आता स्टॅबिलायझर्स कोणते कोणते प्रकारचे आहेत, तर त्या स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. मॅन्युअल व्होल्टेज स्टॅबिलायझर. तर मॅन्युअल व्होल्टेज स्टॅबिलायझर नावामध्येच आहे. मॅन्युअल व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअली कंट्रोल्स आहेत. त्याच्यामध्ये मेन पार्ट्स काय आहेत बघा, एक ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, दुसरा रोटरी स्विच आहे. तर याच्यात दोन महत्वाचे पार्ट्स आहेत, एक तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर आणि दुसरा तुमचा रोटरी स्विच. तर हे काय आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आपला अगोदर अभ्यास केलेला आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, की एकच वाइंडिंग असते आणि एकाच वाइंडिंग मध्ये प्रायमरी आणि सेकंडरीचे टोक बाहेर काढलेले असतात. म्हणजे बघा आता हे एकच वाइंडिंग आहे, एकच गुंडाळणी केलेली आहे पाव कॉपर वायरची. तर हा ट्रान्सफॉर्मर जो आहे तो इकडून इथं समजा स्टार्टिंग आहे, ह्या 240 ला समजा स्टार्टिंग आहे, तर इकडून हे खालच्या बाजूला इथं एंड केलेला आहे. आता हिचा जो स्टार्टिंग जो टोक आहे तो सेकंडरी म्हणून घेतलेला आहे, इकडच्या बाजूला आउटपुट घेतलंय थोडक्यात. सेकंडरी म्हणजेच आउटपुट. आणि इकडून असं पुढे घेतलेलं आहे, हिथनं मग दोन टोक बाहेर काढले, इकडे एक काढले, परत प्रायमरीला काढले आणि सेकंडरीला पण काढले, परत खाली आणून परत इकडे सेकंडरीला एक टोक काढले आणि शेवटचे जो टोक आहे ते दोन्हीकडे प्रायमरी सेकंडरीला कॉमन टोक बाहेर काढलेले आहे. तर एकाच कॉइल मधून हे काढलेले असल्यामुळं त्याला म्हणतात ऑटो ट्रान्सफॉर्मर. दुसरा आहे सेपरेट सेपरेट व्होल्टेज आउटपुट मिळण्यासाठी इथं तुम्ही एक रोटरी स्विच वापरताय. म्हणजे या ठिकाणी परत त्याला थोडक्यात या ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीला काय केलं जातं, एक व्हेरिएबल केलं जातं या रोटरी स्विचच्या साह्याने. म्हणजे तुमची वाइंडिंग कमी जास्त झालं की त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट सुद्धा काय होणार आहे, कमी जास्त मिळणार आहे. तर या ठिकाणी परत ह्याच्यामध्ये परत दोन पद्धतीने हे कार्य करते. एक आहे विथआउट अप डाऊन स्विच आणि विथ अप डाऊन स्विच. म्हणजे या ठिकाणी बघा तो स्विच नाहीये, या ठिकाणी तुमचा अप डाऊन स्विच आहे. तर हे अप डाऊन स्विच म्हणजे काय, तर अप डाऊन स्विच म्हणजे आता समजा हा डाऊनला स्विच असेल, आता या ठिकाणी तुम्ही समजा आता हा अपडाऊन स्विच इथं नाहीये, तर ह्याचं कार्य कसं होणार आहे, की जेव्हा तुम्ही हे एक नंबरला असेल, या ठिकाणी एक नंबरला, तर हा कम्प्लीट अखंड कॉईल ह्याचा वापर करणार आहे. म्हणजेच बघा हे एक नंबर म्हणजे तुमचा स्टार्टिंग टोक आहे आणि शेवटचा एकदम एंड. तर हे काय करणार आहे, कम्प्लीट हे स्टार्टिंग टोक घेत असल्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला मिळणार आहे. मग आता इथं समजा कमी व्होल्टेज झालेलं असेल, इनपुटला कमी एसी झालेलं असेल, तर आउटपुट जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला हे जास्त टर्मिनलवर ठेवावं लागणार आहे. म्हणजे बरोबर हे 240 तुम्हाला आउटपुट देणार आहे. पण तो हे तुम्ही समजा जेव्हा 2 वर ठेवाल तर ह्याचं पॉईंटची वाइंडिंग कमी होणार आहे. म्हणजे हे बघा इथून येणार आहे, इथून ते इथं पर्यंत, म्हणजे वरचा भाग कंप्लीट गेला म्हणजे एवढाच भाग राहणार आहे. कॉईलचं टोकं कमी झाली, वाइंडिंग कमी झाले, टर्न्स कमी झाले, तर काय होणार आहे, आउटपुट पण तुम्हाला कमी मिळणार आहे. मग जसं जसं हे तुम्ही रोटरी स्विच इकडे ऍडजस्ट कराल तर कॉईलचे टर्न्स कमी होणार, त्या पद्धतीने आउटपुट सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, कमी मिळणार आहे. तर हे इथं कसं आहे की इथं अप डाऊन स्विच नाहीये, हे डायरेक्टली तुमचा कमी जास्त, म्हणजे तुम्ही 4 पर्यंत आला एकदम कमी मिळणार, परत उलट गेला की परत वाढत जाणार. हे कधी होणार आहे, की ज्या वेळेला तुम्ही आता इथं फक्त एक प्रॉब्लेम काय मॅन्युअल मध्ये, की तुम्हाला प्रत्येक वेळेला ते मीटरवर, आता इथं तुम्हाला पुढे दाखवतो की तुम्हाला या मॅन्युअल ह्याच्यामध्ये, तर या पद्धतीने बघा इथं एक व्होल्ट मीटर असते, तर तुम्हाला इथं व्होल्ट मीटरवर इनपुटचा व्होल्टेज दिसत असते किंवा किती व्होल्टेज आलेलं आहे. आता समजा इथं जास्त व्होल्टेज आलेलं असेल तर मग तुम्हाला इथं काय करायला पाहिजे, इथं हे ऍडजस्ट करून परत ह्याचा रोटरी स्विच बदलून, म्हणजे इनपुटला 110 झालाय तर तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही इथं वाढवायला पाहिजे. ते स्विच आहे, हा जो रोटरी स्विच आहे बघा, इथं रोटरी स्विच आहे, हा रोटरी स्विच आहे. नंतर हा जो अपडाऊन स्विच आहे, इथं अपडाऊन स्विच, हा तिथं अपडाऊन स्विच आहे. म्हणजे लो म्हणजेच डाऊन आणि हाय म्हणजेच अप स्विच आहे. तर इथं आता जे काय केलेलं आहे त्यांनी, की जसं तुम्ही हे रोटरी स्विच बदलाल, मग त्या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज व्होल्ट मीटरवर चेक करावं लागेल की तेव्हा किती व्होल्टेज. आता समजा 200 व्होल्ट मिळत आहे इनपुटला, इथं 200 व्होल्ट एसी मिळते आणि आपल्याला 240 पाहिजे, मग तुम्ही काय करणार, रोटरी स्विच इथं बरोबर 1 वर ठेवणार आहात, बरोबर 240 मिळण्यासाठी. म्हणजे हे तुम्हाला मॅन्युअली करावं लागते, इथं ऑटोमॅटिक कुठली गोष्ट घडत नाही, तुम्हाला हे हाताने करावं लागणार आहे. म्हणून हे जरा मॅन्युअली स्विच मध्ये काय करावं लागतंय, तुम्हाला हे हाताने रोटरी स्विचनं तुम्हाला आउटपुट स्थिर ठेवावं लागते. आणि इथं अपडाऊन मध्ये काय होते बा, तर अपडाऊन मध्ये काय होतंय, की समजा डाऊन ठेवलेलं आहे आणि तुम्ही हे रोटरी स्विच बरोबर एक नंबरला आहे, तर डाऊनला काय होतंय, की ज्यावेळेला हा स्विच इथं वरती जातो, तर वरती जाताना तो कमी होत जातो. आता इथं तर कमीच होत जाणार आहे. म्हणजे आता इथं तुम्ही 1 ते 2 ला गेला परत कमीच होणार आहे, परत 2 ते 3 गेला की परत कमी होत जाणार आहे, परत 3 ते 4 ला गेला परत तो कमी होत जाणार आहे. डाऊन म्हणजे तो कमीच होत जाणार आहे. परत तुम्ही उलटा आला की तो वाढत वाढत जाणार आहे. पण ज्यावेळेला तो अपला असेल, ज्यावेळेला तुम्ही हे स्विच अपला कराल,
तर 1 नंबर पासून तुम्ही 2 ला गेला तर इथं वाढणार आहे, लक्षात घ्या. इथं उलट होत आहे. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही अपला कराल त्यावेळेला हे रोटरी स्विच 1 मधून 2 ला गेला की तो व्होल्टेज वाढवणार आहे. नंतर परत 2 ते 3 केला की परत व्होल्टेज वाढणार आहे. 3 ते 4 गेला की परत व्होल्टेज वाढणार आहे. आणि परत रिटर्न गेला की परत तो कमी कमी होत जाणार आहे. तर हे अपडाऊन स्विचचं काम या ठिकाणी त्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे. आता हे तुम्ही प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या स्वरूपात की हे कसं ऍक्च्युली होतंय. तर या ठिकाणी बघा, आता हा हा तुमचा अपडाऊन स्विच आहे. इथं बघा, हा तुमचा अपडाऊन स्विच आहे, हा रोटरी स्विच आहे आणि हा तुमचा व्होल्ट मीटर आहे. आता तुमचा हा जो व्होल्टेज दिसते तुम्हाला या ठिकाणी बघा, आता जवळपास 221.5 व्होल्ट दिसते इनपुट एसी व्होल्ट. तर हे सुद्धा तुम्हाला इथं ह्याच्यात सुद्धा पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये. तर ते कधी पाहायला मिळेल की ज्यावेळेला इथं प्रेस केलं जाईल. आता ह्याला पुश बटन दाबल्याशिवाय ह्याला तुम्हाला आउटपुट व्होल्टेज मिळणार नाही इथं बघायला. तर इथं जेवढा व्होल्टेज आहे तेवढंच इथं सुद्धा बघायला मिळणार आहे. तर इथं ज्यावेळेला प्रेस केलं जाईल, आता या ठिकाणी बघा इथं प्रेस केलं जाईल. तर प्रेस केल्यानंतर हे प्रेस केलं, तर या ठिकाणी बघा हे प्रेस केलं की तुम्हाला बघा इथं आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज जो आहे, हा जो व्होल्टेज दिसतोय तो तुम्हाला व्होल्टेज पाहायला मिळतंय. तर आता तुम्हाला हे चेक करावं लागणार की किती व्होल्टेज मिळते. हे चेक करण्यासाठी तुम्हाला हे प्रत्येक वेळेला नुसतं प्रेस करायचं, तोपर्यंत बंदच ठेवायचं. फक्त प्रेस केल्यानंतर तुम्ही आउटपुट चेक करू शकता. आता हे जवळपास 2 नंबरला आहे, तुम्ही हे 1 नंबरला आणलं की परत त्याचा व्होल्टेज काय होणार आहे आपल्याला चेक करता येईल. आता ह्याचा व्होल्टेज काय होते, आता ही डाऊनला आहे म्हणजे हे व्होल्टेज कमी होणार आहे. आता या ठिकाणी बघा, नाही आता ही डाऊनला आहे म्हणल्यावर हे वरती कमी झालेला आता हा वाढणार आहे. म्हणजे 1 नंबरला आला की तो वाढणार आहे बघा. आता इथं वाढणार आहे बघा, इथं वाढला. आता तो डाऊनला होता, तो पुढे गेल्यानंतर तो खाली आला की तो डाऊनला होणार आहे आणि इथनं पुढे पुढे तो कमी होत जाणार आहे. म्हणजे तुम्ही आता 2 ला गेला तर 1 मधून 2 ला गेला की तो कमी होणार, परत कमी होणार, कमी होत जाणार. हा डाऊनला असल्यामुळं आता बघा जेवढं इथं व्होल्टेज दाखवतं तेवढंच इथं सुद्धा दाखवणार आहे या व्होल्टेज. आता हा डिजिटल आहे, हा अॅनालॉग व्होल्ट मीटर आहे. आता 1 मधून 2 ला गेला डाऊनला असताना तर तो बघा इथं कमी होणार आहे. हे बघा परत 3 ला गेला अजून कमी झालं बघा. तर हे जसं तुम्ही वाढवाल, डाऊन स्विच आहे हा डाऊनला आहे आणि तुम्ही जसं वाढवताय तसं त्याचं व्होल्टेज कमी होत चाललेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही उलट याल परत त्याचं व्होल्टेज कमी वाढत जाणार आहे. आता जेव्हा तुम्हाला हे अप करायचं असेल, अप करायला त्यावेळेला तुम्हाला हा स्विच पहिल्यांदा इथं खाली आणावं लागेल 1 नंबरला, तरच तुम्ही हे आपलं ठेवायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला हे खाली घ्यावं लागेल, तोपर्यंत हे अप अप करायचं नाही. आता हे पहिल्यांदा 1 नंबरला आणायचं आहे. 1 नंबरला आणल्यानंतर मग ह्याला स्टेप अप करायचं. स्टेप अप केलं की आता परत काय होणार बघा, मगाशी तो कमी व्होल्टेज दाखवत होता एकदम डायरेक्ट व्होल्टेज वाढला बघा. जसं अप केलं की इथं एकदम व्होल्टेज वाढला. आता या ठिकाणी बघा काय होणार आहे, हे वाढत जाणार बघा. आता उलट होणार आहे. आता हे बघा ह्याच्यापेक्षा जास्त झालं बघा. अजून वरती गेलं की अजून 300च्या जवळपास जाणार. म्हणजे हे पुढं पुढं वाढत जाणार आहे बघा. आपला ज्यावेळेस स्विच चालू केलेलं आहे, आता इथं बघा तुम्हाला ह्या मीटरवर सुद्धा तेवढंच व्होल्टेज दाखवणार जेवढं व्होल्टेज दाखवत आहे. अजून पुढे गेलं की अजून व्होल्टेज वाढणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आता हे कमी केलं बघा, परत तुम्ही कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो मॅन्युअल स्टॅबिलायझर आहे, तर मॅन्युअल स्टॅबिलायझर या पद्धतीनं कार्य करते. मग या ठिकाणी तुम्ही लक्षात आलं असेल की हे ऍक्च्युली हे आउटपुट तुम्हाला बरोबर स्थिर सिंगल फेज 240 वोल्ट आउटपुट स्थिर ठेवण्यासाठी याचा वापर केला. तसंच याचं स्पेसिफिकेशन पण दिलेलं असते किंवा किती ते किती पर्यंत चालू शकते. तर या ठिकाणी बघा 140 वोल्ट ते 270 वोल्टच्या व्हेरिएशन मध्ये हे चालू शकते. म्हणजे 140च्या खाली गेलं तर चालणार नाही, 270च्या वरती गेलं तर तो आउटपुट चालणार नाही. तर आता अलीकडे जे आता हे मॅन्युअल जे आहेत कसं आहे की तुम्हाला कंटिन्युअस ह्याच्यावर तुम्हाला चेक करावं लागणार की किती व्होल्टेज येत आहे आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला ते रोटरी स्विच बदलून तुम्हाला आउटपुट स्थिर ठेवावं लागणार आहे. तर हे एकदम ठराविक ठिकाणी, आता पूर्वी सुरुवातीला ज्या वेळेला स्टॅबिलायझर मार्केटमध्ये आले त्यावेळेला असे रोटरी स्विचचे स्टॅबिलायझर बाजारात उपलब्ध होते. आता अलीकडे याच्यामध्ये भरपूर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे. आता काय ऑटोमॅटिक आहे, ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर्स आहेत, सीव्हीटीज आहेत, सर्व आहेत. तर त्याच्यामध्ये पण काही त्रुटी आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतेच पुढे. तर याच्यामध्ये आता हे मॅन्युअल झाला, दुसरा आहे ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर नावामध्येच आहे ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर, म्हणजे स्वयंचलित
व्होल्टेज स्टॅबिलायझर की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिक तुमचा व्होल्टेज सेन्स करून कमी जास्त किती झालेला आहे तो तेवढं वाढवून तो आउटपुटला तुम्हाला देणार आहे. ह्याच्यामध्ये मॅन्युअल मध्ये तुम्हाला तसलं काय ऑटोमॅटिक काय घडत नाही, तुम्हाला मॅन्युअली ते स्विचच्या रोटरी स्विच ऑपरेट करून तुम्हाला आउटपुट स्थिर ठेवावं लागते. आता ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये पार्ट्स काय आहेत बघा, मेन पार्ट्स ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, परत इथं सुद्धा बघा ऑटो ट्रान्सफॉर्मर वापरलाय. परंतु या ठिकाणी ऍडिशनल मध्ये काय बघा, रिले स्विचेस आहेत, रिले ड्रायव्हर सर्किट्स आहेत, कंट्रोल सर्किट्स आहेत, लो व्होल्टेज पॉवर सप्लाय आणि ऍक्सेसरीज. तर असे काय अजून भाग पार्ट्स या ठिकाणी वापरलेले आहेत ऑटो व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये. तर तो कॉमन आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आहेच. ऑटो ट्रान्सफॉर्मर एकाच ह्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी टर्न्स आहेत. ह्याच्यामध्ये काय रिलेज वापरलेत, काय स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर्स वापरलेत, इनपुट्स आहेत, रिलेज आहेत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिलेज आहेत आणि इतर ऍक्सेसरीज आहेत. तर हे ह्याच्यामध्ये काय होतंय की दोन कार्य होते, एक बक आणि बूस्ट. आता याच्या अगोदर आपला ह्याचा अभ्यास केलेला आहे. बक आणि बूस्ट म्हणजे काय, की बक म्हणजे काय की तुम्हाला आउटपुट कमी मिळणार आहे आणि बूस्ट म्हणजे काय आउटपुट तुम्हाला जास्त मिळणार आहे. हे कधी, तर ज्या वेळेला तुमचा जो इनपुटला समजा व्होल्टेज कमी झालेला असेल तर तुम्हाला आउटपुट जास्त पाहिजे, तर त्यावेळेला बूस्टचं कार्य होणार आहे. आणि इथं समजा जास्त झालेला असेल इनपुटला आणि तुम्हाला आउटपुटला कमी करायचं आहे, त्यावेळेला तो बकचा ऑपरेशन होणार आहे. तर ह्याचे दोन कार्य बक आणि बूस्ट कसं होणार आहे पहा. तर याच्यामध्ये असं ट्रान्सफॉर्मरचं कनेक्शन केलेलं असणार आहे त्याच्यामध्ये, की सेकंडरीचा दुसरा टोक प्रायमरीच्या पहिल्या टोकाला जोडलेला आहे. सेकंडरीचा पहिला टोक जो आहे तो आउटपुट घेतलेला आहे आणि प्रायमरीचं दुसरा टोक आउटपुट घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीनं बूस्ट ऑपरेशन होते. बूस्ट म्हणजे काय, तर इथं लक्षात ठेवायचंय की या सर्किटमध्ये आता ही डायग्राम तुम्हाला पुढे पण बघायला मिळणार आहे, ऑब्जेक्टिव्ह मध्ये सुद्धा कुठे कुठे बघायला मिळणार आहे. तर याच्यामध्ये प्रश्नामध्ये सुद्धा असे चित्र असेल आणि विचारलं जाईल की हे कुठलं सर्किट आहे. तर हे बूस्ट ऑपरेशन लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं, बूस्ट तर ते वाढवते असं हे पण लक्षात येते, प्लस इथं लक्षात ठेवायचं की इथं 230 आहे इनपुटला, आउटपुटला 240 आहे. मग इनपुट पेक्षा आउटपुटला जास्त दिसते म्हणजे हे लक्षात ठेवायचं की बूस्ट ऑपरेशन आहे, त्याचा बूस्ट ऑपरेशन आहे. तर हे कधी होणार आहे बूस्ट ऑपरेशन, की ज्या वेळेला इनपुटला व्होल्टेज एसी व्होल्टेज कमी झालेला असेल आणि तुम्हाला वाढवून पाहिजे असेल त्यावेळेला हा बूस्ट ऑपरेशन होणार आहे. दुसरं कार्य कुठलं आहे, बक ऑपरेशन. ज्या वेळेला जास्त झालेलं असेल एसी इनपुट तुम्हाला कमी करायचं असेल, तर इथं पण तुम्ही लक्षात घेऊ शकता, इथं 230 आहे, इथं 218 आहे, म्हणजे इनपुट पेक्षा आउटपुटला कमी आहे, म्हणजेच बक ऑपरेशन आहे. तर या ठिकाणी कसं कार्य केलं बघा, की इथं आउटपुटचा जो पहिला टोक आहे तो प्रायमरीच्या पहिल्या टोकाला डायरेक्ट जोडलेला आहे आणि त्याचं प्रायमरीचं दुसरं टोक आउटपुट घेतलेलं आहे आणि सेकंडरीचं दुसरं टोक आउटपुट घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतंय, बक ऑपरेशन म्हणजे आउटपुट तुम्हाला कमी मिळतंय. तर याच्यामध्ये महत्वाचं काय की कंट्रोल सर्किट्स असतात, कंट्रोल सर्किट्स असतात त्याच्यावरनं सगळं सेन्स करते, म्हणजे आउटपुट की कमी झालाय जास्त झालाय तो सेन्स करून त्याच्यात ऑपॅम्प्स असतात, कंट्रोल सर्किट. आता तर अलीकडे मायक्रो कंट्रोलर सर्किट झालेले आहेत, मायक्रो कंट्रोलर सर्किट सेन्स करतात किती व्हेरिएशन झाले, त्या पद्धतीनं तो कंट्रोल सर्किट्स या रिलेला चालू बंद करणार त्या पद्धतीनं. आणि तेवढं किती कमी झालेलं असेल तो बक आणि बूस्ट कॉइल्सला देणार. बक आणि बूस्ट कॉइल्स काय करणार, तेवढं कमी किंवा जास्त व्होल्टेजेस या तुमच्या आउटपुटला वाढवून किंवा कमी करून आउटपुट स्थिर ठेवण्याचं काम करणार आहे. तर हे झालं ऑटोमॅटिक. आता तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पण दाखवणार आहे की कंट्रोल सर्किट्स आणि त्याच्यामध्ये पार्ट्स कसे असतात. नंतर आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघा ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर पाहायला मिळेल. या ठिकाणी बघा डायरेक्टली काय की डायरेक्टली ऑन केलं की तुम्ही डायरेक्टली इथं बघा इनपुट व्होल्टेज किती दाखवतो 140, पण तो आउटपुट तुम्हाला किती दाखवतो 213 व्होल्ट. तर डायरेक्टली ऑटोमॅटिक हे सेन्स करून किती कमी झालेला आहे, तर तुम्हाला स्टँडर्ड 213 स्टँडर्ड आउटपुट ठेवायचं असेल, आउटपुट व्होल्टेज एसी व्होल्टेज, तर तो तेवढाच वाढवून तो याच्यामध्ये ऑटोमॅटिक तो आता इथं काय होणार आहे, बूस्ट ऑपरेशन होणार आहे. इथं याच्यामध्ये काय झालेलं असणार आहे, बूस्ट ऑपरेशन होऊन 140 अधिक तो हे जेवढं याच्यामधनं कमी झालेलं आहे तेवढं वाढवून तो 213 बरोबर आउटपुट तुम्हाला देत आहे. तर हा ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता इथं रेग्युलेटर म्हणते म्हणजेच तुमचा स्टॅबिलायझर लक्षात घ्या. रेग्युलेटर म्हणजेच काय, एकसारखं आउटपुट देणे. नंतर आहे तिसरा प्रकार कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सीव्हीटी म्हणतात, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये सुद्धा काय पार्ट्स बघा, ट्रान्सफॉर्मर आहे, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे. परत तुमचा हा ट्रान्सफॉर्मर आहे, एक कॅपॅसिटर आहे, एक इंडक्टर आहे.
तर आता याच्यामध्ये एक सिद्धांत वापरला जातो. आता इथं ह्याच्यामध्ये सुद्धा परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जातं की सीव्हीटी कोणत्या सिद्धांतावर कार्य करते. तर सीव्हीटी हा फेरो रेझोनन्स या सिद्धांतावर कार्य करते. लक्षात ठेवा, फेरो रेझोनन्स म्हणजे रेझोनन्स म्हणजे काय की व्होल्टेज आणि करंट मॅक्झिमम एकदम मॅक्झिमम करंटला मॅक्झिमम रेटला वाहत असते, व्होल्टेज आणि करंट. आणि फेरो म्हणजे काय की फेरो म्हणजे जो आयन कोर असते त्याला फेरो रेझोनन्स असे म्हणतात. आता फेरो रेझोन म्हणजे काय की आता ज्या वेळेला तुम्ही ह्याला इनपुटला सप्लाय देता, आतापर्यंत जेवढं बघितलं की ट्रान्सफॉर्मरचं कार्य कसं असते की तुम्ही ज्या वेळेला एसी देता प्रायमरीला, त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतात. ते चुंबकीय क्षेत्र पसरत जाऊन दुसऱ्या कॉईलला जाऊन म्हणजे जवळच्या कॉईलला जाऊन ते कट होतात. आणि कट झाले की त्याच्यातनं मग प्रवाह सुरुवात होते, म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स होते, चुंबकीय क्षेत्र जाऊन तिथं कट होतात. पण जेवढे चुंबकीय क्षेत्र जास्त निर्माण होणार तेवढं तुम्हाला आउटपुट पण जास्त मिळणार आहे. पण तो या कंडिशन मध्ये या सीव्हीटीच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये असं कन्स्ट्रक्शन असते, अशी बांधणी केलेली असते की तुम्ही इनपुटला सप्लाय दिला. आता हे इंडक्टर आणि कॅपॅसिटर महत्वाचा, हा कॅपॅसिटर ह्याला पॅरलल मध्ये जोडलेला आहे समांतर. या कॅपॅसिटरचं काम काय आहे की ज्यावेळेला तुम्ही इनपुटला सप्लाय देताय, आता समजा तुमच्या 230 वोल्ट स्टँडर्ड ठेवले तर तोपर्यंत काय होणार नाही. 240 झाला म्हणजे काय झाला, चुंबकीय क्षेत्र वाढले पाहिजेत. पण तो 240 वोल्ट आला तरीही हा कॅपॅसिटर आणि इंडक्टर काय करणार आहे, या चुंबक प्रायमरीच्या भोवती चुंबकीय क्षेत्र वाढणार आहेत ते वाढू देत नाही, वाढू देत नाही. ह्यालाच म्हणतात फेरो रेझोनन्स फेनॉमेना, की ज्याच्यामुळे काय होतंय की आउटपुट तुमचा वाढत नाही, म्हणजे चुंबकीय क्षेत्र अजिबात वाढू देत नाही. त्याच्यामुळे काय होतंय की तुमचा जो आउटपुट आहे तो कम्प्लिटली स्थिर ठेवलं जाते. तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिले वापरलं जात नाही, कोणत्या प्रकारचं रोटरी स्विच वापरलं जात नाही. फक्त इनपुट देणे आणि आउटपुट स्थिर ठेवणे. तर ह्याला सुद्धा स्टँडर्ड लिमिटेशन्स आहेत की तेवढ्या याच्यामध्येच तो कार्य करणार आहे. इनपुट तुमचा समजा 170 180 पर्यंत आणि जास्तीत जास्त 260 270 पर्यंत मॅक्झिमम तेवढ्या व्हेरिएशनला तो चालू शकतो. म्हणजे तुमचा जेवढा कमी झालेला असेल तो तो बरोबर आउटपुट 240 ला देणार आहे, 230च देणार आहे. पण तो जास्त झाला की तो चुंबकीय क्षेत्र तुम्हाला जास्त वाढवून देणार नाही, म्हणजे ह्याच्या भोवती जे चुंबकीय क्षेत्र एक्स्ट्रा तयार होतात ते होऊ देणार नाही. आता ह्याचा जो बांधणी असते ती जरा वेगळ्या पद्धतीची असते. ते तुम्हाला पाहायला मिळतं की ह्याची जी कोर मध्ये जी वाइंडिंग असते ते कशा असते बा, तर इथं प्रायमरी वाइंडिंग तर डायरेक्टली केलेलं आहे. आता प्रायमरी वाइंडिंगच्या कोर मध्ये काय केलेलं असते, सेकंडरीचा जो टोक आहे, आता समजा दुसरा टोक खालचा जो टोक आहे तो खाली घेतलेला आहे आणि जो पहिला टोक आहे त्याच्यातला काही टर्न्स डायरेक्टली प्रायमरीच्या याच्यातच घेतलेला आहे आणि तिथनच परत एक टोक इकडं बाहेर घेतलेला आहे. या पद्धतीला कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग असे म्हणतात. कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग म्हणजे सेकंडरीतलेच काही टोक परत प्रायमरीच्या याच्या कोर मध्ये घेतलेला आहे आणि परत इथं आउटपुट घेतलाय. आणि या याच्यामध्ये एक असा एक आउटपुट इथे मिळते तुम्हाला की तुम्ही आता वेगळ्या प्रकारचं वेव्हफॉर्म बघणार आहात. आतापर्यंत साइन वेव्ह एकदम प्युअर साइन वेव्ह बघितलेला असेल. इनपुटला एसी सप्लाय जे देता तुम्ही एकदम प्युअर साइन वेव्ह स्वरूपात असते. आउटपुट या सीव्हीटी मध्ये तुम्हाला प्युअर साइन वेव्ह मिळत नाही. ह्याच्यामध्ये जो मिळणारा जो आउटपुट असतो तो क्वासी साइन वेव्ह असते. क्वासी, हा क्वासी म्हणजे काय, तर वरच्या बाजूला बघा टिप हिचा जो आहे तो प्युअर साइन वेव्ह जो वरचा टिप असा गोल असतो, पण तो इथं गोल जो काय झाला कट झालाय. हे कट कशामुळे होते, या अशा बांधणीमुळे, या अशा कन्स्ट्रक्शन. आणि तुमचे जे इनपुटला इंडक्टर कॅपॅसिटर वापरले, आउटपुटला पण कॅपॅसिटर वापरले, तर ह्याच्यामुळे काय होते की आउटपुट जो आहे तुम्हाला असा प्युअर साइन वेव्ह मिळत नाही. इथं जरा थोडस कट या ठिकाणी होतंय आणि या वेव्हफॉर्मला म्हणतात क्वासी साइन वेव्ह. तर ह्याचा सुद्धा तुम्हाला आउटपुट कॉन्स्टंटच आउटपुट मिळते. तर हेच बघा अशा प्रकारचं स्टॅबिलायझर असते सीव्हीटी, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर स्टॅबिलायझर, की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा व्होल्टमीटर पण पाहायला मिळते की बाबा किती व्होल्टेज येते ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर स्थिर ठेवण्यासाठी हा तिसरा प्रकार आहे, म्हणजे सिंगल फेज आउटपुट स्थिर ठेवण्यासाठी हा एक स्टॅबिलायझर आहे, कॉन्स्टंट व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर स्टॅबिलायझर. चौथा प्रकार आहे सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर. सर्व व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये बघा किती पार्ट्स आहेत, जवळपास 8 पार्ट आहेत. ऑटो ट्रान्सफॉर्मर हा कॉमनच आहे. ऑटो ट्रान्सफॉर्मर सगळ्यात ह्याच्यामध्ये स्टॅबिलायझर मध्ये ऑटो ट्रान्सफॉर्मर कॉमन आहे. नंतर याच्यात बकबूस्ट ट्रान्सफॉर्मर त्याच्यामध्ये ऑटोमध्ये पण होता. याच्यामध्ये एक्स्ट्रा काय बघा, मोटर आले याच्यामध्ये. आता इथं सर्व व्होल्टेज स्टॅबिलायझर मध्ये मोटरचा वापर केलेला आहे. मोटर आहे, त्याला मोटरला चालू करण्यासाठी मोटर ड्रायव्हर आहे, कंट्रोल सर्किट आहे, पॉवर सप्लाय फॉर कंट्रोल सर्किट्स आहे,
सेट पॉइंट्स आहेत आणि ऍक्सेसरीज. तर ह्याच्यामध्ये 8 भाग जे आहेत अशा पद्धतीने हा तुमचा सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर, की ज्याच्यामध्ये महत्वाचं मोटर वापरलेलं असते. आता हे तुम्हाला मी प्रॅक्टिकल पण थोडंसं दाखवणार आहे. याच्यामध्ये काय आहे की सिम्पल कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल की हे असं सर्व स्टॅबिलायझर आहे. आता हे तर डायग्राम असंच आहे, पण तो अजून थोडंसं सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी असं बघता येईल की याच्यामध्ये एक वर मोटर आहे. मोटरला कंट्रोल करण्यासाठी हा कंट्रोल सर्किट आहे. कंट्रोल सर्किट आउटपुटच्या सेन्स करणार, कमी जास्त झालेलं सेन्स करणार तो, आणि मग त्या पद्धतीनं सर्व मोटरला सप्लाय देणार आहे. सर्व मोटर काय करणार आहे, तर सर्व मोटरचा जो शाफ्ट आहे, मोटरचा जो शाफ्ट आहे तो कशाला जोडलेला असते, तर ह्या जो प्रायमरी आहे, प्रायमरीचा जो एक शाफ्ट आहे तो मुव्हेबल ठेवलेला आहे. थोडक्यात हा जो कॉइलचा जो हे आहे त्याला व्हेरिएबल केलेला आहे, आणि ह्याला कनेक्शन कुठं दिलेलं आहे, ह्या बक बूस्ट ट्रान्सफॉर्मरला. बक बूस्ट ट्रान्सफॉर्मरला आता समजा ह्याच्यामध्ये इनपुटला समजा बरोबर 230 व्होल्ट मध्ये, त्यावेळेला तो कुठल्या प्रकारचं काय फिरणार नाहीये. आउटपुट तुम्हाला बरोबर 230 व्होल्ट आउटपुट परफेक्ट देत राहणार आहे. आता 230 नंतर 240 झालं समजा, म्हणजे 10 व्होल्ट जास्त झाला, तर इथं तो 10 व्होल्ट जास्त झालेला तो सेन्स करणार आहे. आउटपुटला हा कंट्रोल सर्किट तो सेन्स करणार आणि ह्या सर्व मोटरला देणार. सर्व मोटर काय करणार आहे, वाइंडिंग कमी करणार, याचं वाइंडिंग कमी करणार. जेवढं वाइंडिंग कमी झालेलं असेल तो इथं जाणार, आणि इथं काय होणार आहे, बक बक ट्रान्सफॉर्मरचं कार्य होणार आहे. कारण 240 झाले म्हणजे 10 व्होल्ट कमी केलं पाहिजे, म्हणजे कमी होणार आहे. 10 व्होल्ट कमी करणार हा बक ट्रान्सफॉर्मर, आणि तुम्हाला आउटपुटला बरोबर 240 ऐवजी बरोबर 230 व्होल्ट मिळणार आहे. आणि तेच समजा तुम्ही 230 च्या ऐवजी इथं 200 समजा आलं आणि 30 व्होल्ट कमी पडले, तर आता काय होणार आहे, 30 व्होल्ट कमी पडले म्हणजे तो कंट्रोल सर्किट त्याला सेन्स करणार आहे, कमी झालेलं व्होल्टेज इथं सेन्स करणार, मोटरला देणार, मोटर फिरणार की त्याच्या शाफ्टलाच बरोबर हा तुमचा कॉइलचा जो टोक आहे जोडलेला आहे तो काय होणार आहे, वरती जाणार की तो बूस्ट कॉइलला जाणार. बूस्ट कॉइल काय करणार आहे, कमी झालेला व्होल्टेज 30 व्होल्ट कमी झालाय त्याच्यात ऍड करणार आणि 30 व्होल्ट वाढवून इथं भेटणार, बरोबर तिथं 230 व्होल्ट आउटपुट मिळणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, भरपूर वस्तू या ठिकाणी वापरलेल्या असल्यामुळे याचा खर्च पण भरपूर येते, आणि मुव्हेबल पार्ट्स असल्यामुळं ह्याच्यामध्ये तुमचं मोटर्स वापरलेले आहेत. कन्स्ट्रक्शन बांधणी मोठी झाल्यामुळे तुमचं कन्स्ट्रक्शन आणि ह्याचं किंमत सुद्धा वाढत जाते. तर या ठिकाणी सगळ्यात सोप्या मधला तुमचा सीव्हीटी आहे, नंतर मॅन्युअल आहे, मॅन्युअल स्टॅबिलायझर, आणि थोडा कंट्रोल सर्किट, आणि परफेक्ट मिळण्यासाठी सर्व बेस्ट व्होल्टेज स्टॅबिलायझर आहेच, प्लस ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर सुद्धा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा बघायला मिळेल की ह्याच्यामध्ये बघा, हा तुमचा ऑटोमॅटिक स्टॅबिलायझर आहे, की हा ट्रान्सफॉर्मर आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर, आणि याच्यामध्ये हा जो किट दिसते हा कंट्रोल सर्किट आहे. लक्षात घ्या, हा कंट्रोल सर्किट काय करणार आहे, तुमचा जो इनपुटला किती फ्लक्च्युएशन होते, आउटपुट मिळालेला व्होल्टेज कमी जास्त सेन्स करणार आणि त्या पद्धतीने ह्याला देणार, आणि मग ते बक बूस्टचं ऑपरेशन होणार आणि तुम्हाला आउटपुट कंटिन्युअस स्थिर देत राहणार आहे. कम्प्लीट एक हे बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर वापरलाय. इथं रिलेज वापरलेले आहेत, इथं रिलेज दिसतात बघा. हा तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, इथं आउटपुट दिलेलं आहे, इनपुट पण दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मगाशी आता बघितला तो होता तुमचा ऑटो स्टॅबिलायझर, ऑटोमॅटिक व्होल्टेज स्टॅबिलायझर. हा जो आहे हा सर्व व्होल्टेज स्टॅबिलायझर. लक्षात घ्या, हा जो आहे तो तुमचा कॉइल जी आहे, कॉइललाच तुमची मोटर पण जोडलेला डायरेक्टली, म्हणजे या वाइंडिंग वर तुमचा जो मोटर आहे तो काय होणार आहे, हा फिरणार आहे, आणि कॉइलची वाइंडिंग जसं कमी जास्त होईल तसं तुमचा तो बक आणि बूस्टचं ऑपरेशन होणार आहे. मग तिथं तुमचा इथे डिमर वापरलेला आहे, हा पण डिमर सारखंच कार्य करते. दुसरा एक डिमर या ठिकाणी वापरून एसी इनपुट कमी जास्त करून ही मोटर फिरते की नाही ते तुम्हाला पाहायला मिळेल. पहा, ते या ठिकाणी बघा, त्याला ते मुव्हेबल शाफ्टला हे जोडलेलं आहे. जसं कंट्रोल सर्किट मधून ह्याला सप्लाय येईल, ह्या कंट्रोल सर्किट मधून जसं याला सप्लाय येईल तर हे फिरणार आहे. हे आउटपुट आहे, हे कंट्रोल सर्किट आहे बघा. या कंट्रोल सर्किट मधून जसं त्याला सप्लाय मिळेल, कमी जास्त झालेला आहे तर, आणि इथं व्होल्ट मीटर आहे बघा. आता चालू केले बघा, तुम्हाला आउटपुट व्होल्टेज दिसते बघा, जवळपास 204 220. इथं तुम्हाला अॅनालॉग वर सुद्धा दिसते बघा.
आता बघा जसं इथं व्हेरिएशन होते बघा, इथं मागच्या बाजूला ते कमी जास्त करतात, तसं ही मोटर फिरते बघा. मोटर फिरले की ह्या शाफ्ट वरनं फिरते, त्या पद्धतीने आउटपुट तुमचं किती कमी जास्त झाला असेल तर तो आउटपुट तुम्हाला स्थिर ठेवते. तो तिथं कमी केलेला असेल तो जास्त दाखवणार, जास्त केलेला असेल तर कमी बरोबर करणार. तर ही मोटर तिथं फिरते बघा. ही आहे सर्व मोटर स्टॅबिलायझर. तुम्ही जसं हे कमी जास्त करा त्या पद्धतीने ही मोटर फिरून तुम्हाला आउटपुट स्थिर ठेवलं जाते. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे प्रकारचे स्टॅबिलायझर. तर स्टॅबिलायझर कशासाठी वापरले जातात आणि याचा वापर कुठे केला जातो, तर सिंपल लक्षात घ्या की व्होल्टेज स्टॅबिलायझर म्हणजेच काय, की जिथं तुम्हाला कॉन्स्टंट एक सारखा आउटपुट व्होल्टेज पाहिजे, सिंगल फेज किंवा थ्री फेज, तर ते ह्याच्यासाठी तुम्ही असले स्टॅबिलायझर वापरलं पाहिजे. आणि किती व्हेरिएशन्स असतात, स्टँडर्ड व्हेरिएशन्स आपल्या भारतासाठी, आणि किती व्होल्टेज पर्यंत चालू शकते, तर हे पण तुम्ही आता पाहिलेलं आहे. अशा पद्धतीनं व्होल्टेज स्टॅबिलायझरचा टॉपिक संपलेला